आदाब नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। नांदेड़ जिले के भोकर तहसील स्थित दिवशी बुद्र स्थित 5 साल के मासूम पर अत्याचार कर क्रूरता के साथ खून किया। इस घटना का गढ़गांव में आज तारीख 23 जनवरी 2021 शनिवार के रोज सुबह 10 बजे निषेध करते हुए पुलिस थाना नायगांव और नायगांव तहसीलदार को निवेदन देकर रोष जताते हुए ऐसी घटना करने वाले हैवान को फांसी की सजा देने की मांग करते हुए नायगांव तहसील के गढ़गांव गांव के चौक में घटना का निषेध किया गया। इस समय वेद माळगे, भानुदास बंडेवार, ग्रामवासी, कार्यकर्ता अन्य हाजिर थे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नेताजी सुभाष चंद्र बोस और स्वर्गीय बाला साहब ठाकरे इनके जन्मदिन के अवसर पर कलेक्टर ऑफिस के हॉल में कलेक्टर दीपक मुंगलीकर इन्होंने नेताजी सुभाष चंद्र बोस और स्वर्गीय बाला साहब ठाकरे इनके प्रतिमाओं को पुष्पमालाएं अर्पण कर अभिवादन किया। इस समय कलेक्टर दीपक मुंगलीकर, निवासी डिप्टी कलेक्टर महेश वड़तकर, महसूल कर्मचारी संगठन के संस्थापक अध्यक्ष नाना साहब भेंडेकर, प्रवीण कोकाटे, जयंत सोनोने, लक्ष्मण पिचारे, सोपान ठोंबरे अन्य हाजिर थे। पार्टी सारथी महाज्योति मुस्लिम छात्राओं के और मुस्लिम समाज के विकास योजनाओं को रखते हुए अमलावरी करने की मांग और मार्गदर्शन के साथ एक संस्था स्थापन करने की मांग यहाँ के सामाजिक न्याय व विकास संघ की तरफ से उप जिलाधिकारी द्वारा एक निवेदन के मुख्यमंत्री को दिया गया है। इस निवेदन पर नगर सेविका शेख अख्तर बेगम, नगर सेवक शेख रहीम शेख गुलाम, नगर सेवक शेख कासिम, नगर सेवक अजीम कादरी, सामाजिक व न्याय विकास के संघ के निमंत्रक तथा राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के जिला उपाध्यक्ष शेख अयूब अमीनुद्दीन, सामाजिक कार्यकर्ता शेख महमूद अमीनुद्दीन इनके हस्ताक्षर मौजूद है। दिए हुए निवेदन में कहा गया है कि भारत में सभी क्षेत्रों में मुस्लिम समुदाय की दुर्दशा और पिछड़ापन सच्चर आयोग रघुनाथ मिश्रा आयोग द्वारा कहा गया है। इस प्रकार हमारे राज्य में महाराष्ट्रियन मुसलमानों की दुर्दशा भी समान है। राज्य सरकार द्वारा नियुक्त महमूदुर रहमान समिति ने मराठी मुसलमानों के पिछड़ेपन को बताते हुए मुस्लिम समुदाय को आरक्षण देने की सिफारिश की है। इन मुद्दों के बावजूद राज्य में मुसलमानों के विकास के लिए कोई विशेष उपाय नहीं किए गए। इसी प्रकार पार्टी हमारे राज्य में पिछड़े वर्गों के छात्रों और समाज के मार्गदर्शन और योजना बनाने के लिए काम कर रहा है। सारथी मराठा समुदाय के लिए काम कर रहा है। महाज्योति अन्य पिछड़े वर्ग समुदाय के लिए काम कर रहा है। उसी के तहत सरकार के स्तर पर महाराष्ट्रियन मुस्लिम समुदाय के लिए एक संगठन की स्थापना करे। उस संगठन के माध्यम से छात्र और मुसलमान समुदाय के लोगों का मार्गदर्शन करना, सामाजिक विकास की योजना बनाना, इसका प्रचार करना, उन पर अमल करना, प्रभावी ढंग से योजनाएं आदि। इस संगठन के लिए IAS अधिकारी दर्जे के अधिकारी, उसी तरह कर्मचारी उपलब्ध कराकर दे। संस्था पर मुस्लिम समाज के उच्च शिक्षित घायलों के व्यक्तियों की नियुक्त किया जाए और संस्था को पूरा निधि उपलब्ध कराकर दे, ऐसी मांग की गई है। विद्यार्थ्यांना आणि समाजाला मार्गदर्शन करायला कोचिंग क्लासेस आणि तीच आता मुस्लिमांसाठी एक संस्था स्थापन करून देण्यात यावी ही मागणी आहे आणि आमची विनंती आहे की ते मुख्यमंत्रीपर्यंत आपण पोहोचले। तारीख 23 जनवरी 2021 के रोज सरकारी अस्पताल में पांडुरंग क्षीरसागर इनके दूसरे पुण्यतिथि के अवसर पर जिला सरकारी अस्पताल में मरीजों को ब्लैंकेट और खिचड़ी बांटी गई। इस समय अतिरिक्त जिला सर्जन डॉक्टर प्रकाश डाके, उप महापौर भगवान वाघमारे, नगर सेवक सचिन देशमुख, भाजपा नेता बाला साहब जाधव, डॉक्टर काजी, नाभिक महामंडल के जिला अध्यक्ष संपत सवने, पत्रकार शिवाजी क्षीरसागर, पत्रकार डॉक्टर धनाजी चौहान, विलास चौहान, दीपक भालेराव, आत्माराम राउत, पंकज ठाकुर, प्रकाश साडेगावकर, डॉक्टर दिनेश कांबळे, संदीप देशमुख, माणिकराव राजकवर, अशोक कोकणे, झोंदळे, प्रतीक क्षीरसागर अन्य हाजीर थे। आता सांगितले अनेक जणांनी या ठिकाणी माहिती दिली की कोरोना, वडिलाचं दुःखद निधन, स्वतःला कॅन्सर अशा अनेक संकटाला मात करून त्यांनी ह्या ठिकाणी त्या सगळ्या संकटावर विजय मिळवलेला आहे। एखादी गोष्ट आयुष्यात माणसाला जर घडली, साधी घटना जरी एखादी चुकीची घडली तर एक दिवस 2 दिवस माणसाला बेचैन होते, परंतु वर्षानुवर्षे अशा संकटाला त्याला मात द्यावी लागली। ती कशा पद्धतीने त्यांनी मात दिली असेल हे फक्त तेच जाणू शकतात। आपण त्यांचे सहकारी मित्र आहोत। निश्चित आपली सुद्धा मदतीची त्यांना गरज असतेच। आयुष्यामध्ये आपण जीवन जगत असताना काय असते, अनेक गोष्टी अशा असतात की आपण कोणालाच सांगू शकत नाही। मिसेसला सुद्धा सांगत नाहीत काही काही गोष्टी, परंतु त्या आपण मित्राला सांगतो आणि मित्राच्या माध्यमातून अशी मदत असते जिची कुठंच आपण कशानंच परतफेड करू शकत नाही। आता त्यांनी स्वतः बंडूभाऊन सांगितलं की एका दिवशी 20 बॉटल ब्लड लागलं। एक बॉटल रक्त पाहिजे असलं तर दवाखान्यातील पेशंटला किती कष्ट सहन करावं लागते।
आणि ज्यावेळेस तुम्हाला 20 बॉटल ब्लड लागते आणि ते सुद्धा परस्पर मित्राच्या माध्यमातून केलं जाते, हे अतिशय तुमच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट आहे. चव्हाण भाऊनं सांगितलं आता किंवा आम्ही अनेक जणांनी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे रस्ते काढत तुमच्याकरता काय प्रयत्न केले. निश्चित मी तुम्हा सगळ्याचे आभार मानतो की आपण समाजातले एक जागरूक माणसं आहात आणि प्रत्येकावर येणाऱ्या संकटाच्या वेळी उठून आलात. त्यांच्याबरोबर सगळ्यात आधी तुमचे आभार मानले पाहिजे. देश के प्रधानमंत्री स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी, इनके कार्यकाल में 1975 में आनी बानी लगाई गई थी. ये आनी बानी के दौरान नागरिकों को किस तरीके से कठिनाइयों का सामना करना पड़ा और किन मुसीबतों का सामना करना पड़ा, इस मामले को लेकर यहाँ के परभनी के समाज और शिक्षा पत्रकारिता के क्षेत्र के एक मशहूर व्यक्तिमत्व रखने वाले विजय जोशी, इन्होंने 1975 साल में जो आनी बानी के समय जो संघर्ष और जो यातनाएं सहनी पड़ी, इन सभी मामलों को लेकर आनी बानी लोकशाही को कलंक ये किताब प्रकाशन करते हुए पुराने और नए पीढ़ी को इस आनी बानी के मामले में अवगत कराने के लिए आज एक परिसंवाद का आयोजन 23 जनवरी 2021 शनिवार के रोज मराठवाड़ा हाई स्कूल शिवाजी नगर परभनी में 5 बजे सम्मेलन का आयोजन किया गया. इस सम्मेलन के अध्यक्ष दादा लाड़, क्षेत्रीय संगठन मंत्री भारतीय किसान संघ, उसी तरह प्रमुख हाजिरी में रघुनाथराव दीक्षित, पूर्व सांसद गणेशराव दुधगावकर, पूर्व विधायक एडवोकेट जय गव्हाणे, ज्येष्ठ पत्रकार शरद देऊळगावकर औरंगाबाद, प्रकाश पाठक, साहित्यिक अर्चना डावरे मैडम आदि हाजिर थे. आए हुए मान्यगणों का आभार ज्येष्ठ पत्रकार संतोष धारासुरकर ने माना. इस समय बड़ी संख्या में महिला, नागरिक और युवक हाजिर थे. आज हम यहाँ पर आनी बानी लोकशाही कलंक इस किताब का प्रकाशन किया गया है हमारे यहाँ के सीनियर पत्रकार विजय जोशी जी सर ने, जिसके बारे में हम ये मालूमात लेंगे कि भाई ये किताब आपने किस तरह से आपकी यादों को लेकर बनाई है और किस तरह से आज जो कितने साल लगे इस किताब बनाने के लिए, थोड़ा सा सविस्तर में हमारे दर्शकों को बताएं. पुस्तक लिहायला इतके वर्ष लागले नाहीत. पुस्तक लिहायला अवघा 15 दिवसाचा कालावधी जास्तीत जास्त लागलेला आहे मला. त्याचं कारण असं की सध्या देशामध्ये परिस्थिती जी निर्माण झालेली आहे, यामध्ये आणीबाणीच्या नावाने उगीचेच खडे फोडले जातात. खरं म्हटलं तर खरी आणीबाणी या लोकांना माहिती नाही. आणीबाणीमध्ये अनन्वित अत्याचार लोकांवर झालेले आहेत. देशामधल्या सगळ्या नागरिकांचे सप्त स्वातंत्र्य हिरावले गेलेले होते. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या विरोधामध्ये लढणं आवश्यक होतं आणि म्हणून त्यावेळेस आणीबाणीच्या विरोधामध्ये ते आंदोलन उभं झालं. परंतु आता मात्र सर्व गोष्टी पूर्ण असूनसुद्धा, हाताशी असून लोकशाहीचे सगळे तत्त्व पाळले जात असतानासुद्धा या स्थितीला आणीबाणीची स्थिती असं म्हटलं जातं. म्हणून आताचे लोक म्हणत आहेत हे अत्यंत खोटे आहे. ते खोटं कसं आहे तर त्याच्यासाठी पहिली आणीबाणी कशी होती हे लोकांना कळावं, विशेषतः नव्या पिढीला आणीबाणीची जाणीव व्हावी, एवढ्यासाठी मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. सर, ये आप जो बताया कि ये किताब आपने लिखा है, लेकिन ये हमारे आने वाले नए पीढ़ी को ये जो अभी जो ये घटनाएं हुई है इसमें हालात, उस मामले को लेकर आप क्या बताएंगे? नाही, आता नव्या पिढीने सप्त स्वातंत्र्याचा म्हणजे हा स्वातंत्र्य कायम राहील याच्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कुणाच्या तरी गळी उतरवणं किंवा कुणाच्या तरी पाठीमागं राहणं किंवा कुणाची तरी उगीचंच हे म्हणजे बाजू घेणं असं सोडून देशहितासाठी जे जे आहे ते करण्याची आवश्यकता आहे, एवढं मला वाटतं. एक तरह से ये बताया जा रहा है कि आज जो युवा पीढ़ी किसी नेता के पीछे रहकर चापलूसी कर रही है, वो चापलूसी ना करते हुए अपने हक के लिए और अपने देश और अपने शहर और अपने ज़िला, अपने देश और अपने प्रांत के लिए किस तरह लड़ाया जाए, ये हमको हमारे सीनियरों से सुनने को मिलता है. धन्यवाद. थैंक यू सर. मिसा सांगू का तुला काय तुम्हाला सांग. अरे मिसा म्हणजे मी सांगेल तसं मिसा
आणि मी म्हटली इंदिरा गांधी. इतकी त्याला कळत नसते पण अचूक व्याख्या देऊन केली होती विसाची. अशा प्रकारचं देशातलं वेगळीच वातावरण या देशामध्ये जाणवतं. परंतु आपल्याला माहिती आहे की हे नियती कार्य नियती जो का केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसता तर आपण पाहतो की या देशातली आणीबाणी अजिबात उठली नसते. एक तर त्याला जे लोक हवे होते ते विचारा उदाहरणार्थ फक्त एका विक्रमदोषीचं मी उदाहरण सांगितलं. परंतु आपण पाहतो असे कितीतरी जणांचे बळी त्या काळामध्ये आणीबाणीमध्ये स्वयंसेवकांनी देशासाठी दिलेले आहे. आणि म्हणून समर्थ रामदासांनी जे म्हटलं की पडाव्या सर्वस्व आत्माविषयी प्राणतोही वेचावा तेव्हा इतिहास घडतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचा इतिहास घडवला. त्याचाच पुढचा एक इतिहास आहे की ज्यावेळेला इंदिरा गांधीची हत्या झाली त्यावेळेला राजीव गांधी आपल्या देशातच होते पण देशाच्या दुसऱ्या टोकाला की आणीबाणीच्या निमित्ताने 357 नावाचं जे कलम आहे या कलमाचा जो दुरुपयोग झाला हा दुरुपयोग झाला. सगळ्यांना त्याचे चांगले रट्टे बसले सगळं झालं. परंतु आम्ही सुधारलो का मला माहित नाही की माझं अज्ञान या ठिकाणी प्रगट करतो. परंतु 357 कलम याचा फेरविचार किंवा त्याच्याबद्दल आपण काहीतरी विचार करायला पाहिजे असं कोणत्याही राज्यकर्त्याला या निमित्तानं वाटलं का मला माहित नाही. अज्ञान प्रगट करतो. पण जर काही केलं नसेल तर उद्या चलून कोणीही समजा येईल आणि आणीबाणी लागू केलं. आणीबाणीमधला आणखी एक महत्वाचा मुद्दा आम्हाला कोणाला माहिती नाही जो सुप्रीम कोर्टाच्या 4 न्यायाधीशांनी मान्य केला फक्त एका न्यायाधीशाने मान्य केला नाही. आणि तो मुद्दा म्हणजे या आणीबाणीच्या आधारे आपला जीव सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे समोरचा मनुष्य दुसऱ्या माणसाला ठार मारू शकतो. आणि अशा प्रकारे स्पष्टपणे बोलल्या गेलेलं आहे मांडल्या गेलेलं आहे. मला सांगा की आमचा मानवी हक्क जगण्याचा हक्क जर आणीबाणीच्या फटक्याने जाणार असेल म्हणून मला काळजी वाटते की ह्या समोर जे लोक बसलेले आहेत आज आम्ही सगळं पुष्प वगैरे सगळं ठीक सगळं वाटतं सगळं ठीक झालं. परंतु कदाचित जर त्या कलमाचा न्यायाधीशांनी सांगितलेल्या गोष्टीचा जर दुरुपयोग झाला असता ही लोक कुठं असते. म्हणून यांच्या मनावर या सगळ्यांच्या मनामध्ये मी पाहिले काही लोकांनी आपल्या चेहऱ्यावर असा हात फिरवला डोळ्यामध्ये आलेला कचरा काढला दिसता कारण तुम्ही भोगलेला आहे. आणि हे तुम्ही जे भोगलेलं आहे कदाचित तुमच्या मनाचा विचार मनात असायला असेल तार से निकली हुई धुन सबने सुनी है. तार से निकली हुई धुन सबने सुनी है जो साथ पे गुजरी वो खिलदिल को पता है. आम्हाला वाटलं जसं बाबा छान झालं आमचं झालं तर सुटले सगळं झालं. परंतु तुमच्या हृदयातील वेदना ज्या आहेत आणि तुमच्यापेक्षा जास्त घरच्या मंडळीच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना खरोखर फार महत्वाच्या आहेत. 1977 मध्ये राव नाइक मराठवाड़ा कृषि विद्यापीठ परभनी यहाँ के कुलगुरु इनके चैम्बर के बाजू मीटिंग हॉल में अचानक एसी के बिगाड़ के कारण आग लग जाने से उस मीटिंग हॉल में आग लगी हुई उस आग के चपेट में कुछ कुर्सियां आते हुए बड़ी घटना होने से टली. ये टलने की वजह ये रही कि यहाँ के जो सिक्योरिटी गार्ड है इन्होंने आयन मौके पर सख्ता बरतते हुए महाराष्ट्र सुरक्षा बल के वहाँ पर विद्यापीठ में जो जवान है जिसमें बालाजी जादव, अनिल सारंग, विठ्ठल पारदे, शंकर भोपड़े, प्रदीप पवार, योगेश शेणगे, ज्ञानेश्वर घावरे, बंडू चौहान अन्य लोगों ने मिलकर यहाँ पर अंदर आकर आग को बुझाने का काम किया. वसंतराव नाइक मराठवाड़ा कृषि विद्यापीठ के कुलगुरु डॉक्टर AS धवन इनके चैम्बर के बाजू ही एक मीटिंग हॉल बनाया हुआ है. यहाँ पर विशेष मीटिंग ली जाती है लेकिन इस मीटिंग के अंदर एसी को अचानक बिगाड़ हो जाने से उसकी आग पकड़ने के कारण वो आग ने नीचे गिरते हुए वहाँ लगाए हुए कुर्सियों को भी आग लग गई. लेकिन वहाँ आए हुए सतर्कता बरतते हुए उन्होंने आग को काबू में किया. इस दौरान वहाँ पर डॉक्टर AS धवन कुलगुरु इन्होंने जो अधिकारियों को बात कही और बात बताई है और बात सुनाई है ये कहने लायक बात थी. वसंतराव नाइक मराठवाड़ा कृषि विद्यापीठ से पहले भी एक मरतबा ट्रांसफार्मर चोरी होने की बात सामने आई हुई है. इसके अलावा यहाँ पर जो भंगार निकलता है निरुपयोगी वस्तु निकलती है उन भंगारों में भी अधिकारी धांधलियाँ मचाते हुए भंगार के गुत्तेदारों से मिलकर वहाँ साठगांठ करते हुए अपनी कमाई के ऊपरी कमाई को देखते हुए यहाँ पर सब धांधलियाँ मचा रहे हैं. उसी के तहत अब यहाँ पर गुत्तेदारों से साठगांठ होती दिखाई देती है. हर कामों में साठगांठ की जाती है और वहाँ बोगस कामों को ज़्यादा माहौल बनाया जा रहा है. इस ओर डॉक्टर AS धवन कुलगुरु इन्होंने ध्यान देने की ज़रूरत है. यहाँ के अधिकारियों को मोटी मोटी तनख्वाह होने के बावजूद भी इनकी ऊपरी कमाई के ऊपर नज़र क्यों, ऐसा सवाल किया जा रहा है. दरमियान महानगर पालिका के दमकल विभाग की दमकल गाड़ी आकर वहाँ पर अग्निरोधक से इस आग को बुझाने की कोशिश की गई और
इसके अलावा यहाँ पर जो लोगों ने काम किया है, जो महाराष्ट्र सुरक्षा बल के जो जवानों ने काम किया है, वो सराहनीय काम है। इन्हीं की वजह से आज एक बड़ी घटना वसंतराव नाईक मराठवाड़ा कृषि विद्यापीठ में होते होते टली, ये सराहनीय बात दिखाई देती है। पाण्यात हलताय ना कधी कधी उभं तेच गुत्तेदार त्यांनाच कामं कशी जातील. विद्यापीठ जळायला हरकत नाही, पण गुत्तेदार मोठा झाला पाहिजे. कालचं तू 1 रुपयाचं टेंडर आहे ना, की त्याचाच भाग आहे. एमडी रेकॉर्डला वेगळ्या गोष्टी असतात, ऍक्च्युअल फील्ड मध्ये वेगळ्या असतात. सगळ्यांचे दिवस मारले जाते की बघ सगळं ठीक होतं. हलकटपणाची कळस असतात ना काही जण. विद्यापीठ जळायला हरकत नाही, पण ह्यांना वाटतं की मोठे झाले गुत्तेदार मोठे झाले पाहिजे. दुसरं काहीच नाही. आता मला जास्त बोलायला भाग पाडू नका. सगळ्यांची जंत्री हळूहळू निघेल. ट्रान्सफॉर्मर चोरी जातात, तेच माणसं चोरून नेणार, दुसऱ्यांना बसवतात, एस्टिमेट करायचे, टेंडर मध्ये वेगळ्या गोष्टी, ऍक्च्युअल फील्ड मध्ये वेगळ्या गोष्टी. अथॉरिटी एवढी दुधपुरी नाहीये टेक्नॉलॉजी. सगळं कळतंय तुमचं, सगळं कोणाला काय वाचवते पण चालायचे. हलकटपणाचा कळस असतो ना थोडंसं किती असावं. तुम्ही याचे नेमके कारण काय असतील, तुम्ही त्याच्यातले एक्सपर्ट आहात. आणि ज्या ज्या गोष्टी आहेत तुमचा एक रिपोर्ट तयार करा, तो रिपोर्ट द्या. त्याच्या आधारे मला सगळ्या विद्यापीठाचे वेगवेगळ्या कार्यालयाचे, कारण तिसरी घटना आग लागण्याची सगळीकडले फायर. बरं फायर ते सगळं इतके हे लावतात, हे सगळे जगले पाहिजे, पण तरी आगी लागतातच ते. आपण एक रिपोर्ट द्या. लो क्वालिटीची वायरिंग वापरली, तेच नव्हतं. लो क्वालिटी ह्यांची नीतिमत्तेची क्वालिटी लो आहे ना. 10 ठिकाणी पाण्यात हाकतात हे सगळे. त्यांना वाटतंय का खाली किती घाण करतोय, पण कधी कधी वर येणार आहे ना सगळं ते. अहो कालच फायदा यांच्याकडे गुत्तेदार एक असा काय 1 रुपयाने देतो. पुऱ्या जगात आहे की 1 रुपया कमिशन घेऊन गुत्तेदार काम करणारा. हे भडवे त्यांच्याशी लाजिक आहे हे सगळे. फाईल माझ्याकडे आहे अजून, तुम्हाला ते सांगतोय. सस्पेन्शनची ऑर्डर काढेल तुमची. 1 रुपयानं कोणी करतं का काम असं? 1 रुपये प्रति कामगार असते. नीचपणाचा कळत असतो ना सगळा तो. ती फाईल तुम्हाला ते कळेल, तुम्ही जबाबदार करा. फाईल आता आल्या ना माझ्याकडे, ती फाईल तिचं ते छडाच लावा. कसा 1 रुपयाला काम होतं ते. अनुभव लोक काढून टाकायचे, बेकार बसवायचे, त्याला हातात वेगळा पगार, सगळं हे ह्यांचे सहकार्याने चालतंय. प्रत्येक पॉइंटचे तुमचा लवडा माझ्याकडे आलेले आहेत, तुम्हाला ते सांगतो. हमारा न्यूज़ चैनल आपको किस तरह पसंद आ रहा है, इसके लिए लाइक करें, शेयर करें, कमेंट करें, सब्सक्राइब करना ना भूलें.